नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। प्रेम विवाहाचा दुर्दैवी शेवट झालेला आहे। पत्नीची हत्या करून पतीने देखील आपले जीवन संपविले आहे। पण ही दुर्दैवी घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। 7 महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या एका कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झालेला आहे। पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः पतीने सुद्धा आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना रविवारी दिनांक 23 रोजी रहाटगाव शेत शिवारात समोर आली आहे। अमोल सुरेशराव गायकवाड वय 35 व शिल्पा अमोल गायकवाड वय 32 असे घटनेतील मृतकांची नावे आहेत। घटनेमागील मूळ कारण अद्यापही पुढे आलेले नाही। नांदगाव पेठ पोलीस सर्व बाजूने तपास करीत आहे। घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की मूळचे धामणगाव तालुक्यातील वाटोडा व सध्याचे रहाटगाव येथील रहिवासी अमोल सुरेशराव गायकवाड व रामगाव येथील शिल्पा गायकवाड यांचा 7 महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता। प्रज्वल विठ्ठलराव पात्रे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते। त्या ठिकाणी असलेल्या 2 मजली फार्म हाऊस मध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यात होते। 2 दिवसांपूर्वी अमोलचे वडील बाहेरगावी गेले होते आणि रविवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांनी मुलगा व सुनेला आवाज दिला, मात्र त्यांना प्रत्युत्तर न मिळाल्याने अमोलच्या वडिलांनी खोलीत जाऊन बघितले तर खोलीत पलंगावर शिल्पाचा मृतदेह दिसला तर अमोल फासावर लटकलेला होता। हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला। त्यांनी या घटनेची माहिती लगेचच पोलिसांना दिली। नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांना माहिती मिळताच ते देखील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले। श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला सुद्धा यावेळी पाचारण करण्यात आले। पोलीस उपायुक्त सागर पाटील, फ्रेझरजरपुरा विभागाचे एसीपी कैलास कुंडकर हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शिल्पा व अमोल यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले। घटनेचे प्रमुख कारण अद्यापही स्पष्ट नाही। अमोलने शिल्पाची हत्या का केली असावी, स्वतः गळफास का घेतला की यामध्ये काही घातपात आहे, अशा सर्वच बाजूने पोलीस तपास करत आहे। पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कवडे पुढील तपास करीत आहे। तरीही या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि याविषयी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत, तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।